नमस्कार। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली होती। यामुळे दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारलं होतं। मात्र मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मनसे शिवसेना युतीची शक्यता संपल्याचे अनेकांना वाटत होतं। मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शाळांमधली हिंदी सक्तीच्या विरोधात 6 जुलैला मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलंय। यासाठी आपण सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलंय। यावेळी राज ठाकरे यांना तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याशीही संवाद साधणार का असा प्रश्न विचारण्यात आला। त्यावर राज ठाकरे यांनी काय म्हटलं बघूयात। उद्धव ठाकरेंनी देखील एक पत्रकार परिषद घेतली। त्यांची देखील भूमिका स्पष्ट आहे की या मुद्द्याला त्यांचा विरोध आहे। आपण सर्व पक्षांना सर्व मराठीच्यांना आवाहन करणे स्वाभाविक त्यांचाही पक्ष आहे। तुम्ही त्याबद्दल काय सांगा, त्यांनाही आवाहन करा का? कारण एकच महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना, त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार, आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार। तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं, ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या, कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। हे तुम्हाला वाक्य 6 तारखेला कळेल। मला असं वाटतं आम्ही बोलू ना, त्या विषयावरती बोलू। त्यामुळे आता 6 तारखेच्या मोर्चात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार का याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। उद्धव ठाकरे यांना राज यांनी निमंत्रण दिल्यास ते या मोर्चाला जाणार का हे पाहावं लागेल। कारण उद्धव ठाकरे यांनीही हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून आज पत्रकार परिषद घेतली। मात्र ते राज ठाकरेंच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन गिरगावच्या मोर्चात सहभागी होणार का हे बघावं लागेल। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की करा। धन्यवाद।